सभागृहामध्ये जमलेले सर्व सज्जन, अशा प्रकारे या कार्यक्रमाचं काही ओपनिंग करावं लागेल सुतराम कल्पना नव्हती. ही वेळ माझ्यावर येईल तेव्हा झाली. आज दुपारी श्रीनिवास मामांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की मराठी सरांच्या शोक सभेकरता आपण जमणार आहोत आणि त्याचं ओपनिंग तुम्ही करा. तर जसं क्रमप्राप्त आहे ते आपल्याला ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एक विचार मी आपल्यासमोर मांडेल, जो माझे सद्गुरू श्री दासराम महाराज यांच्या बोलण्यातून मी ऐकलंय. ते असं म्हणत की जन्माला येणं माणसाच्या हातात नाही, मरणं माणसाच्या हातात नाही, जीव देणं माणसाच्या हातात आहे, पण जीव जाणं माणसाच्या हातात नाही. आणि जगणं आणि मरणं या दोन्हीमध्ये जे काय आहे ते आपल्या हातात आहे असं आपल्याला वाटतं, ते आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात काय आहे? तर आपल्या हातात एवढंच आहे की आपल्या हातात काही नाही हे लवकरात लवकर आपल्याला समजलं. ही थेरी मी बरेच दिवस महाराजांच्या वचनातून ऐकत आलो होतो, पण त्याचं प्रॅक्टिकल इतकं भयानक आहे याची मला कल्पना नव्हती. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या नुकत्याच भूतकाळामध्ये घडलेल्या काही घटना आणि ही घटना, हेच वचन, हे समजावून देण्याचा प्रयत्न मला करतायत की काय असं मला वाटतं. त्या दिवशी 27 तारखेला 26 तारखेला रात्रीच अक्षयचा फोन आला होता. काही कारणाने मला तो कळला नाही. 27ला ज्यावेळेला सकाळी 6 वाजता मी उठलो, 11 वाजता अक्षयचा फोन आलाय असं मला कळल्यानंतर मी तात्काळ अक्षयला फोन केला. फोन उचलले अक्षय एकच वाक्य बोलल्या, नारायण मराठे सर इज नो मोर. आणि मला काय बोलावं 2 मिनिटं आम्हाला दोघांनाही काय सुचेना. नारायणच्या आठवणी तशा खूप आहेत. माझ्या वैयक्तिक बाबतीमध्ये तर नारायणचा, माझ्या करिअरमध्ये नारायणचा हा हातभार खूप मोठा आहे. आठवणी खूपच पर्सनल आहेत. माझी एवढी योग्यता नाही की मी नारायणचा अधिकार किंवा नारायणचं वर्णन करू शकेल. एकच सांगतो, अतिशय हुशार माणूस, आणि तो इथं होता दॅट वॉज ओनली बाय हिज चॉईस. मी आणि नारायण यांच्यामध्ये कॉमन असलेली एकमेव गोष्ट म्हणजे वाचनवर निरतिशय प्रेम. तेवढी एकच गोष्ट होती की एखादी टाचणी जशी लोह चुंबकाला चिकटून बसावी. कायम आम्ही ज्या वेळेला भेटत असो, आमचं बोलणं याच नोटवर चालू होत असे की वाचन इज वाचन. देर इज नो प्लेस ऑन दिस युनिवर्स लाईक वाचन. तो एकमेव असा फॅक्टर होता की ज्याच्यामुळे नारायण आपल्यामध्ये होता. असं वाटतं की नारायणचा कॉन्शियसनेस त्याचं शरीर सोडून गेला, पण तो कॉन्शियसनेस युनिव्हर्सल झाला आणि तो वाचनच्या प्रत्येक पार्टिकल मध्ये सामावलेला आहे असं मला वाटतं. सो हिज कॉन्शियसनेस हॅज ब्रॉडन्ड, इट हॅज लेफ्ट दिस मटेरियल बॉडी, but it is now residing in the every particle of this premises. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही. खरं तर हे बोलणं खूपच अवघड आहे. Somehow I have tried. यापुढे मी श्रीनिवास मामांना संधी करतो की त्यांनी पुढची सूत्र आपल्याकडे घ्यावीत.